सोलो ट्रॅव्हल करतोय, झोपायची सोय केली तर. बऱ्याच दिवसापासून विचार होता मनात की हे ट्रिप करायची आपल्या. हे टोटल जर्नी मला वाटतं 1000 ते 1500 किलोमीटर. पेट्रोल पंपवाल्याने काय केलं, एकदम स्मूथ चालते गाडी. भरपूर जाम इथं, हे बघा 6 मिनिटाचं जाम सांगतो. लाईन कुठून आहे हे सगळं इकडं तर आहेच म्हणा, पार तिकडून मागून लाईन लागली बघा. भरपूर जाम आहे, ट्रॅफिक जाम लागलंय. पहिला बीच आपल्या टूरचा. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा माझी तयारी ऑलमोस्ट झालेली. बघा बॅगा भरल्यात. आता तुम्ही विचारताल कुठं निघाला बापा, तर मी चाललो आहे कोकणामध्ये. कोकण टूर करतो आहे. 7-8 दिवसाची ट्रिप असेल. पूर्ण कोकण पट्टा आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे, अलिबागपासून वेंगुर्ल्यापर्यंत. तर ह्याच्यात कपडे वगैरे भरलेत. इकडे सॅक घेतलेली आहे. या 2 बॅग्स आहेत, बाकी गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडे बायको माझ्यासाठी डबा करते. आजच्या दिवसाचा डबा देणार ती, शेंगदाण्याची चटणी मस्तपैकी. आता बघा किती वाजले, 7:15 झालेत. 7:30 किंवा मॅक्झिमम 8पर्यंत आपल्याला निघायचं. जास्त उशीर नाही करायचे. तर लवकर ऑलमोस्ट आवरलं सगळं, तर निघायचं आता. आणि सकाळचा नजारा बघा इकडे कसा आहे बघा. सूर्यदेव उगवत आहेत मस्त. हे बघा, आता ही आपली मेन बॅग आहे. याच्यात कपडे वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. अंतरण पण याच्यातच आहे. सीसा घेतली एक्स्ट्रा सोबत, म्हणजे कुठं इकडे तिकडं लोकली जायचं असेल तर हे जे नेतेल काय आणता येईल. ही लॅपटॉप बॅग, जस्ट लॅपटॉप घेतला आहे, कारण जो काय डेटा असेल बॅकअप लॅपटॉपमध्ये ठेवण्यासाठी. आणि हा आपला छोटा कॉस्मेटिक बॅग, ही ह्याच्यात सगळं दाढीचं मेकअपचं सगळं सामान. तेवढ्या अशा बॅग आहेत आपल्या. आणि रेडी झालं मी ऑलमोस्ट. आता 7:30 होते, तर निघायची वेळ आहे. खाली जायचं सगळं बॅगा घेऊन आणि सरळ निघायचं. बॅगा बिगा गाडीत ठेवता, गाडी थोडी साफ करू, ऑइल पाणी बघायचे. आणि हे बघा असं सेटअप केलं ॲक्च्युली, झोपायची सोय केली. तर हे दोन्ही सीट आडवे केले की झोपायची सोय होते. बघू आता इथं बॅग वगैरे ठेवून बघू कसं होतं. आता चाकू सापडलं, चाकू घ्या. चला आधी आपल्याला याच्यातलं मी दिसते का इकडे जातो दिसायला. आता ऑइल चेक करू आधी. ऑइल तर आहे. आपण ॲक्च्युली सर्व्हिसिंग आधीच केलेले आहेत. जायचं आधीच 1 आठवडा आधी सर्व्हिसिंग त्याच्यासाठी स्पेशली करून घेतलं. 90,000 किलोमीटर झालं होतं आपलं, तर त्याची सर्व्हिसिंग राहिली होती, ती केली आपण. आणि छोटं मोठं जे काही काम होतं ते करूनच आपण ही ट्रिप प्लॅन करतो मोठी. तर काय 1000-1500 किलोमीटर आपलं होणार आहे घेऊन जाऊन. तर त्याच्यामुळे गाडीची कंडिशन चांगली पाहिजेच. तिरुपतीला जाताना आपण कशी सर्व्हिसिंग वगैरे सगळं करून गेलो त्या टाईपच हे सगळंच आहे. ब्रेक फ्लुइड आहे, ब्रेक ऑइल आहे, कूलंट टाकलेलं आहे सगळं. बाकी सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला बाय बाय. फायनली आपण निघालोत. आणि आता गॅस पण भरायचं फुल करू आणि पेट्रोल पण टाकी फुल करू. आता हे चिंचवडमध्येच. आता आज आपला फर्स्ट डे आहे ट्रिपचा, शनिवार. क्रिसमसच्या सुट्ट्या नाही आहेत ॲक्च्युली, सुट्ट्या घेऊनच चाललो आहे. स्पेशली ह्याच्यासाठी, ह्या ट्रिपसाठी प्लॅन केलं होतं. म्हणजे बऱ्याच दिवसापासून विचार होता मनात की हे ट्रिप करायची आपल्याला, कोकण ट्रिप पूर्ण कोस्टल राईड जी आहे. तर ते मागच्या वर्षीपासून प्लॅन चालू होता. आणि फायनली आज म्हणलं तर यावर्षी करूनच टाकावं, क्रिसमसच्या हॉलिडेज घेऊन, सुट्ट्या घेऊन. तर आपलं हे टोटल जर्नी मला वाटतं 1000 ते 1500 किलोमीटर आसपास असणार आहे. म्हणजे 1500 किलोमीटरपर्यंत होईल जाऊन येऊन घरीपर्यंत पुण्याला. आणि आपला आजचा मुक्काम कदाचित दिव्यागर किंवा हरिहरेश्वर असू शकतो, नक्की नाही. आता बघू आपण संध्याकाळी, म्हणजे अंधार होईपर्यंत, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत आपण कुठे जातो, कुठपर्यंत पोहोचतो, दिव्यागर किंवा हरिहरेश्वर, त्या हिशोबाने आपण तिथं मुक्काम करणार होतो. आता मी जाणार आहे इथून अलिबाग, नागाव बीच, तसंच काशीद बीच वगैरे से करून मुरुड बीच, मग जेटीतून प्रवास करून दिघी बंदर मार्गे मग दिव्यागर. मग दिव्यागरला संध्याकाळी तर तिथंच मुक्काम करू. आणि जर नाही तर मग पुढे हरिहरेश्वरला जाऊन मुक्काम करू. असा आजचा प्लॅन असणार आहे. तर लेट्स सी कसं होतं आहे, काय होतं आहे. सगळ्यात आधी आपण गॅस फुल करू इथे.
पंपावरती. CNG पंप इथं रावेतमध्ये. आणि बघा लाईन लागलेली आहे. गॅस तर फुल केला आपण. आता ट्रिप मीटर 0 करू. A वाला 0 करू आणि B वाला पण 0 करून टाकू. A मध्ये आपलं टोटल किलोमीटर आपण काउंट करू आणि B मध्ये आपण डेस्टिनेशन वाईज करू. आता इकडनं ॲक्च्युली एक्सप्रेस हायवेला निघतो आणि हा सरळ जुन्या मुंबई पुणे हायवेला जातो. आपण जुन्या हायवेने जाणार आहोत, लोणावळा घाटातून, एक्सप्रेस हायवेने नाही. ॲक्च्युली तिथं थांबलो होतो. पेट्रोल पंपवाल्याने काय केलं, पंपवाल्याने झाकणच व्यवस्थित लावलं नव्हतं. एक तर मला आरशात दिसलं पण थांबून ते लावलं ॲक्च्युली. तसं तर गाडी चालू होत नाही ते झाकण उघडं असेल तर, पण बहुतेक थोडं स्लाईटली ओपन होतं. आणि बघा आता हायवे लागलेला आहे आणि गाडीचं व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंग केलं आहे ना, त्याच्यामुळे इतका फरक पडला आहे ना. म्हणजे एकदम स्मूथ चालते गाडी, काही जर्क बसत नाहीत वगैरे, मस्त वाटते, एकदम कम्फर्टेबल. या प्रवासातला पहिला टोल सोमाटणे फाट्याचा टोल नाका. इथे आपल्याला टोल द्यावा लागतो, काय 31 रुपये जे काय असेल ते. फर्स्ट टोल ऑफ द रूट. आणि आपलं फास्टॅगचं रिचार्ज मी आता जस्ट चेक केलं, 450 रुपये आहे त्यात बॅलन्स. अजून 501 रुपये रिचार्ज करून ठेवू. पुढे तर कोकणात गेल्यावर टोल वगैरे तर नाही आहेत घाट रस्त्यात, पण रिचार्ज करून ठेवूच आपल्याला लागणारच आहेत. आणि बघा मी एकटाच ट्रॅव्हल करतो, सोलो ट्रॅव्हल करतो आहे, फॅमिली नाही आहे यावेळेस. कारण 8 दिवस 7-8 दिवस 10 दिवस जे काय लागतील तेवढ्या दिवसाची ट्रिप असणार आहे. पूर्ण कोकण कवर करायचं आहे कोस्टल रूटने. आणि मुलांना क्रिसमसचा होमवर्क पण भरपूर दिलेला आहे. आणि तसं इतक्या दिवस त्यांना मॅनेज नाही होणार सगळं, कारण आणि मलाही ते काय म्हणतात सगळ्या गोष्टी कवर व्हायच्या नाहीत कदाचित. त्यामुळं सोलोच चाललो आहे यावेळेस. फर्स्ट टाईम चाललो आहे. फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती असा कंटेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे की मी एवढा लांब मला सोलो ट्रिप करतो आहे. याच्या आधी आपण फॅमिलीसोबतच ट्रॅव्हल केलेले आहेत, पण ठीक आहे, हा पण एक्सपिरियन्स एकदा घ्यायला पाहिजे. वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे आणि मजा येणार आहे. चला लेट सी. चला ते लेफ्ट साईडला HP चा पंप आहे, तिथं आपण पेट्रोल भरू. आपल्या गाडीत पेट्रोल नाही आहे, तर पेट्रोल पण टाकणं महत्त्वाचं आहे. फक्त CNGवर गाडी कशी जाईल, पेट्रोल तर भरावंच लागणार आहे. तर पेट्रोल भरू आपण आणि इथून निघूया. चला आता आपलं पेट्रोल पण झाले फुल, गॅस पण फुल आहे आणि निघूया आता. कामशेतच्या जवळ आलो तर आपण पोचलोत. आणि पुढचा नजारा बघा कसा दिसतोय, डोंगर. मस्त दिसतं डोंगर एकदम. आणि असा रस्ता असं वाटतं आपण डोंगरातच चाललो. दुसरा टोल आलेला आहे आपल्या प्रवासातला, वर्सोली टोल नाका, लोणावळ्याच्या इथे. आता टोल नाका क्रॉस केला आहे आपण, जस्ट लोणावळ्यात एंट्री मारणार. आणि आता मी काही नाश्त्याला कुठं थांबणार नाही आहे, कारण घरी चहा चपाती खाल्ले, मस्त 2 चपात्या चहा खाल्लेत. हे सवयच आपली, हे बाहेर जाताना म्हणजे चहा चपाती खाऊनच निघतो, म्हणजे प्रॉपर नाश्ताच होतो फुल. बायकोने डबा पण दिला आहे, बघू आता दुपारी कुठंतरी थांबून तोही खाऊ. आणि मग संध्याकाळी जिथे मुक्काम असेल तिथे जेवण तर करावंच लागेल. लोणावळ्यात एंट्री केली आहे आणि भरपूर जाम इथं. हे बघा 6 मिनिटाचं जाम सांगतोय, 6 मिनिट्स. इथं तर नेहमी असतेच गर्दी म्हणा. आणि आज तर वीकेंड आहे, शनिवार आहे, सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, त्यामुळे लोक फिरायला वगैरे येणार, तर गर्दी होणारच आहे. आता ही जाम पुढे भुशी डॅमकडे जायचा जो रोड आहे या साईडला, थोडंसंच पुढे तिथपर्यंत असणार आहे. त्याच्या पुढे नसेल जाम, म्हणजे ट्रॅफिक असणार पण एवढं नसणार आहे. जाम फक्त इथपर्यंतच असणार आहे. एवढं या साईडला भुशी डॅमला जायचा रस्ता इथपर्यंत जाम आहे, पुढं नाही जाम. हा मित्रांनो बघा, या साईडला पॉईंट आहे, दरी आहे. आपण थांबणार नाहीत आता इथे. आता आपण सरळ निघणार आहोत, घाट उतरणार आहोत. हा खंडाळा घाट सुरू झाला आता. मंकी पॉईंट जो काय पॉईंट म्हणतात त्या पॉईंटचे तर आपण आलो आणि आता घाट उतरायला सुरुवात करतोय.
डायरेक्ट खोपोलीन मठच्या गणपतीच्या दर्शन करू आपण आणि मग पुढे जाऊया. आणि इथे व्हॉट्सअप नाही सॉरी फोन कॉल चालू आहे माझा, बायकोचा फोन आलेला आहे. वीकेंड आहे, भरपूर ट्रॅफिक आहे. चला इथून निघू बाबा. लय वारं सुटलंय, गार हवा लागायला लागली. फायनली आपण खोपोलीत आलोत आणि इथून आता आपण जाऊया महडच्या गणपतीच्या दर्शनाला. आता आपला हा जो प्रवास आहे त्या प्रवासाला गणपतीचा आशीर्वाद भेटावा म्हणून आपण चाललो गणपतीच्या दर्शनाला. पहिलं मंदिर जे लागतं गणपतीचं. ऑन द वेच आहे, म्हणजे अलिबागला जाताना खोपोली उतरलं की जस्ट महड गाव आहे, तिथे वरदविनायकाचं गणपतीचं अष्टविनायक गणपती मंदिर आहे, तिकडेच चाललो. तर म्हणजे बॅक साईडने चाललो, गणपतीचं दर्शन घेऊ म्हणजे आपला पुढचा प्रवास बिना टेन्शनचा वगैरे काही म्हणजे सुखकर होईल. चला आता आपण पायी चाललो, कारण गाडी इकडे लावली आपण पार्किंगला. तिकडून रस्ता बंद आहे हा, कारण ते म्हणतात गर्दी आहे पुढे, आज ट्रॅफिक आहे भरपूर, त्याच्यामुळं पुढे गाड्या जाऊ देत नाहीत. ॲक्च्युली बॅक साईडचा रस्ता आहे, इकडे बघितलं ना बारीक रस्ता आहे, समोरच आहे मंदिर. तर दर्शन करून येऊ. आता लाईन असेल तिथं, बघू किती लाईन आहे. अरे बापरे, भरपूर गर्दी आहे बघा. लाईन इथून बाहेरूनच दिसते, बराच वेळ जाईल इथं. मला वाटतं आपण बाहेरनं दर्शन घ्यावं कदाचित, कारण बरीच मोठी रांग आहे इथे. आपल्याला 1 तासभर तरी जाईल मग थांबलो जर दर्शनाला तर. ठीक आहे, आपण दर्शन बाहेरनंच करू. बघा ना लाईन कुठून आहे, हे सगळं इकडं तर आहेच म्हणा. पार तिकडून मागून लाईन लागली, त्या साईडनी पार लाईन लागली, भरपूर गर्दी. बाहेरनंच दर्शन घेऊ आपण आता. चला दर्शन तर घेतलं, बाहेरनंच घेतलं, कारण भरपूर गर्दी आहे. लाईनला लागलं तर बराच वेळ लागेल, त्याच्यामुळं बाहेरनं दर्शन घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करू. गणपतीचं दर्शन करून जस्ट बाहेरच पडलो, 4-5 किलोमीटर आलो असेल. आणि इकडे बघा भरपूर जाम आहे, ट्रॅफिक जाम लागलं आहे. रस्त्याची कामं वगैरे चालू आहे तिकडे, आणि विकेंड आहे, सगळंच बाहेर पडले आहेत ॲक्च्युली, त्याच्यामुळे जाम तर होणारच आहे. या साईडला तर बघा किती जाम आहे. हे सगळे एक्सप्रेस हायवेने आलेले जे लोक आहेत, खालून आलेले, इकडे जाम लागलं आहे, इकडे पुढे जाम आहे. आज सगळीकडे जामच जाम भेटणार आहे. माहीत नाही आता किती वेळ लागणार आपल्याला याला पोचायला, अलिबाग नागाव. पण ऑलरेडी रायगड जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे मगाशीच. आणि बघा असे आता छोटे छोटे रस्ते सुरू झालेत, जिकडे म्हणजे असं ओव्हरटेक करायला चान्स कमी असतो. मोठी गाडी वगैरे असेल, ट्रक समोर असेल तरी बघा. आणि तर चाक बघा ना, मागचं चाक असं वाटतं वरती घेतले, ते असं वाटतं दुसरी गाडी कोणती उचलून घेऊन चाललेत, पण ॲक्च्युली त्या गाडीचं टायर येते, स्वतःचेच चाक आहेत तिचे. आणि जसं रायगड जिल्ह्यात म्हणजे प्रवेश केला ना, असं दमट वातावरण सुरू झालं. मग थोडं AC लावली आहे, नाही तर मग कसं गरम होतं, मग खूप घाम आल्यासारखं होतं. आणि मेन कारण आता ही कोकण ट्रिप हिवाळ्यात काढायचं कारण तेच होतं माझं, की बाबा इकडं दमट वातावरण असतं आणि हिवाळ्यात जर त्यातल्या त्यात जरा बरं असतं. उन्हाळ्यात काढली असती, पण उन्हाळ्यात इतकं गरम होतं ना नंतर, तर जमलं नसतं, ते त्रास झाला असता. म्हणून त्याच्यामुळं म्हटलं की नाही हिवाळ्यातच करू, क्रिसमसच्या हॉलिडेजमध्ये ट्रिप, त्याच्यामुळे अशी प्लॅन केली.
आता थोडासा मोठा रोड लागलेला दिसतोय. चला आता इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे. आपण आता मुंबई गोवा हायवे त्या हायवेला वरती जाणार होतो. आता अलिबाग गोवा रोड म्हणतात. आणि इकडल्या बऱ्याचशा रस्त्यांचे कामं झालेले आहेत. आता काय सर्व्हिस रोड आहे म्हणा, जॉईंट करते हायवेला. मला वाटतं इकडं पण ट्रॅफिक असेल. वरती नाही सध्या नाही आहे, पुढे असेल पेंडमध्ये. बऱ्यापैकी रस्त्यांची कामं तर झालेली आहेत, काही थोडेफार राहिलेले आहेत, होतील हळूहळू. हा मुंबई गोवा हायवेचं तर मला वाटतं काम बरेच दिवसापासून रखडलं आहे, बऱ्याच वर्षापासून ॲक्च्युली. सो हा आहे मुंबई गोवा हायवे, सरळ गोव्याला जातो. आपण या रोडने नाही जाणार आहोत, ऑफकोर्स गोव्याच्या जवळ जाणार आहोत आपण. ह्या रोडने आपण कोस्टल रोड घेणार आहोत. बघा या रस्त्याला किती धूळ आहे. धुकं तर व्हायचं ऑलरेडी, पण धूळ पण बघा किती दिसते. नाही का, पलीकडल्या रोडला तर बघा जास्त आहे तिकडे. आपण आता हायवे सोडलाय, गोवा हायवे. खाली उतरलो कारण पुढनं आपल्याला राईट घ्यायचं अलिबागला जाण्यासाठी. इकडे बघा अलिबाग मुरुड राईट साईड. तर इकडनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. आणि याचा आवाज इग्नोर करा. इथं बघा ब्रेक दाबलं की आवाज येतो. ॲक्च्युली तो बुटाचा आवाज येतो आहे, माझ्या शूजचा आवाज येतो आहे. तर घरातून 8 वाजता ॲक्च्युली आपण निघालोत आणि निघाल्यापासून कुठंच थांबलं नाही आहे बेसिकली. फक्त महडच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथं 5 मिनटं फक्त आपण गाडीच्या खाली उतरलो होतो, नाहीतर कंटिन्यू चाललोच आहे मी. मध्ये मध्ये ट्रॅफिक होतं, खोपोली वगैरे, कुठंच नाही थांबलेलो. आता कुठेतरी एक पुढं छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक म्हणजे काय म्हणतात, नेचर्स कॉल ब्रेक घेऊ आपण. आणि हा सगळा MIDC परिसर आहे. एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण हां, पण अलिबागला जायच्या रोडलाच हा MIDC एरिया आहे. आणि इथं भरपूर काय म्हणतात धूळ वगैरे आहे, त्यामुळे आपण विंडो खाली नाही घेणार. आणि या इथे एक मोठी स्टील कंपनी आहे, JSW स्टील. हीच ती स्टील कंपनी, JSW. JSW स्टील कंपनी या इकडे आहे. इकडे JSW हा मेन एंट्रन्स गेट दिसतोय. भरपूर मोठा गेट आहे राव. ओ माय गॉड, इथे मोठा शेड येतो पत्र्याचा मेन एंट्रन्सलाच. इकडे बघा आता लाल माती सुरू झाली बरं का. आता इकडनं जसं आपण पुढे चाललो आता इथं लाल माती सुरू झाली. आज काय मित्रांनो बघा, ट्रॅफिक आहे सगळीकडे. 3 दिवसाचे वीकेंड आहे, सुट्टी आहेत, म्हणून लोक सगळे बाहेर पडलेत फिरायला. आणि त्याच्यामुळे बघा ना, अजून अलिबागला पोचलो नाही मी. 12 वाजत आलेत, 11:15 झालेत. आणि 24 किलोमीटर राहिले नागाव बीच इथून. 1 तास सांगते जायला लागेल. मित्रांनो भरपूर ट्रॅफिक आहे राव, खूप दमानी चाललो आहे, त्यामुळं टाईम लागतो आहे. बघा ना, सिंगल म्हणजे मोठा रोड नाही आहे आणि असे ट्रक्स पुढे चालत आहेत हळूहळू. ओव्हरटेक पण करायला चान्स नाही आहे. तर नागाव इथून 9 किलोमीटर राहिले, 27 मिनिट सांगतं आहे बेसिकली. चला आपल्याला इकडे जायचं आहे. ॲक्च्युली पुढे अजून ट्रॅफिक होतं. गुगल मॅपने दुसरा रस्ता दाखवला, जिकडे ट्रॅफिक नाही आहे, त्या रस्त्याने चाललोत आपण. बघा गुगल मॅपनी आणलं बरोबर आपल्याला, पुढच्या रोडला आणलं, शॉर्टकटनी गल्लीतून आणलं बेसिकली, पण आणलं इकडे. आपल्याला फक्त ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं नाही. थोडंसं बारके रोड होता, म्हणजे समोरून समजा मोठी गाडी आली तर अवघड झालं असतं गाडी जायला. आणि हे आपण लागलोत अलिबाग रोहा रोडला.
थोडासा वेळ वाचला आपला. ट्रॅफिकच्या पुढे आलोत आपण. अलिबाग रेवदंडा रोड आहे हा. आणि खरी मजा आता इथनं सुरू झाली. कोकणच्या रस्त्यांची मजा असते ना, छोटे छोटे रस्ते, नारळाची बागा, सुपारीच्या बागा वगैरे. आता हे इथनं सुरू झालं. समुद्राच्या खूप जवळ आहेत आपण. हे इकडे मॅपमध्ये बघितलं तर ब्लू कलरचा ते पूर्ण समुद्र आहे. आता त्याच्या कडेकडेनेच ऑलमोस्ट चाललोत आपण. तर ज्यासाठी आपण हा प्लॅन केला आहे कोस्टल रोड, तो ॲक्च्युली सुरू झाला आता. आता कोकण भागात जर म्हणलं ना तर अलिबाग, नागाव, रेवदंडा, परत काशीद बीच, मुरुड जंजिरा म्हणा, परत तिकडे दापोली, तिथपर्यंत कवर झालेलं आहे. मी गेलेलो आहे. गणपतीपुळेला पण गेलेलो आहे सेपरेटली. आता गुहागर वगैरे कधीच गेलो नाही. आणि गणपतीपुळेच्या पुढे रत्नागिरी वगैरे तिकडं कधीच गेलो नाही. तर आता ह्या निमित्ताने मला तिकडला भाग पण एक्सप्लोर करता येईल चांगल्या प्रकारे. आता इकडनं राईट घेऊ आपण नागाव बीचकडे जाण्यासाठी. नागाव बीच आपल्याला फिरायचं नाही आहे, जस्ट बघून येऊ. तिथं थोडासा ब्रेक होईल थोडा, त्याच्यामुळे आपण चाललोत. आणि मागच्या वेळेस आपण जेव्हा आलो होतो इथं राहिलो होतो या सुमिरन कॉटेजेसमध्ये. नागावला जेव्हा आलो होतो फॅमिलीसोबत मागच्या वेळेस. आणि या इथे आपण नाश्ता केला होता, महेश लंच होम. मजा आली होती त्यावेळेस पण. त्या ट्रिपला पण फॅमिली होती ना, त्यामुळं. आणि त्या पण मला वाटतं होता 2 दिवस काहीतरी स्टे केला होता, 2 का 1 दिवस. इथला परिसर सगळा एक्सप्लोर केला होता आपण. मजा आली होती. आणि हे बघा समोर आहे नागाव बीच. तर आपल्याला इकडं राईट नागाव बीचकडे जस्ट बघून येऊ किती गर्दी आहे, काय आहे सगळं. थोडा स्ट्रेचिंग ब्रेक पण होईल आपलं स्ट्रेचिंग ब्रेक पण होईल एक जरा, कारण आपण कंटिन्यू चालवली गाडी, पुढे थांबलोच नाही आहेत. तर मग एक थोडासा ब्रेक होईल आपल्याला. बघा भरपूर पर्यटक आलेले आहेत, वीकेंड आहे ऑब्विसली त्याच्यामुळे. आणि या इकडे बघा असे मच्छीवाले वगैरे बसलेले आहेत. इकडे आय लव्ह नागाव आणि समोर दिसतोय बीच. सो लेट्स गो. अरे चालत जा, चालत. गाडी फक्त अलाउड नाही, चालत गेलं तर. वाव, हे बघा बीच. तर बघा मित्रांनो, हा आहे नागाव बीच. आपण बीचवरती आलेलो आहोत आणि आहे पब्लिक, पण बहुतेक जरा कमी दिसते मला. त्या साईडला आतमध्ये तिकडं भरपूर आहे पब्लिक. दुपारची वेळ आहे त्याच्यामुळं कदाचित कमी असावी, पण आहे. आणि पार लांबपर्यंत पाणी. इकडं काहीच पाणी नाही आहे. पार पुढे जावं लागतं पाण्यात खेळायला. बघा किती सपाट हे बीच आहे तो, लांबपर्यंत पाणी आहे. आता माझा भिजायचं तर काही प्लॅन नाही आहे, मी फक्त बघायला आलो आहे. तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे. ह्या बीचेसवरती भरपूर वेळा आलो आहे, फिरलो आहे, भिजलो आहे, त्याच्यामुळे आता भिजायचं तर नाही आहे. फक्त थोडंसं ब्रेक घ्यायचा होता. आणि पहिला बीच आपल्या टूरचा नागाव बीच, तो जस्ट म्हटलं बघावं आणि मग पुढे कंटिन्यू करावं. आणि धुकं असल्यामुळे लांबचं काही दिसत नाही आतमधलं. एकदम पुढे सगळं धुकं पांढरं दिसते. पण मला इकडे दिसतं पॅराग्लायडिंगवाला दिसतं आतमध्ये, पण तू कॅमेऱ्यात नाही दिसायचं. पण धुकं आहे बऱ्यापैकी. चला, एवढी नाही आहे गर्दी जेवढी एक्सपेक्टेड होती की वीकेंडला गर्दी असावी, तेवढी नाही आहे.
कदाचित लोक जेवायला वगैरे गेले असेल. किती वाजलेत आता? 1 वाजला असेल. 1ला 10 मिनटं कमी आहेत अजून. इथं नखवा बीच कॅम्पिंग, बदामी बीच इथे असं कॅम्पिंग करू शकता. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. आणि मला वाटतं हे आता नव्याने केलेलं दिसतं हे बसण्यासाठी इथे हे वालं. चला तर बीचवर आपला टाईमपास झाला आहे. 5-10 मिनटं आपण थांबलो आणि आता निघू इथनं. इथं काही जास्त करण्यासारखं नाही बीचवर. आपल्याला पुढे जायचं आहे. तर लेट्स गो. आता मला वाटतं 1 वाजला आहे. थोडंफार काहीतरी खाऊन घ्या. आपण डबा आणला आहे तो खाऊ, कारण तो नंतर संध्याकाळी खावटणार नाही. तर आपण जाऊया पार्किंगकडे. आणि या इथं माझा फेवरेट आयटम आहे गोळा, पण आता नाही खायचं आपल्याला. आता पहिला डबा खाऊ आपला. चला आता काय करू, डब्बा खाऊ. वाजला 1 आहे बघा. 2 कॅरेट आणलेत पाण्याचे मी. आता डबा काढू, इथं खाऊ बीचवरतीच आणि मग इथनं निघू. बायकोने डबा दिलेला, चपाती दिल्यात आणि शेंगदाण्याची चटणी, फेवरेट चटणी माझी. तर ते खाऊ इथे आणि मग पुढे निघू. चला आता मित्रांनो, आपलं पुढचा प्लॅन आता सध्या आपण नागावमध्ये आहोत बीचवरती. आणि तिथून पुढे जायचं आपल्याला दिव्यागर. जमलं तर तिथे मुक्काम किंवा हरिहरेश्वर बघू. हरिहरेश्वर पण जायचा प्रयत्न करू. आता जिथे संध्याकाळी तिथे जर दिव्यागरमध्ये उशीर झाला तर दिव्यागरमध्येच कुठे थांबू, नाही तर मग पुढे जाऊ हरिहरेश्वरला. सो लेट सी. आता इथून आहे 106 किलोमीटर हरिहरेश्वर नागाव बीचपासून. सो लेट्स गो.